नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी पूर्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजारभाव तसेच विविध शेतीविषयी माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव कुठपर्यंत राहतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया। कापसाची हमी भावाने 1 ऑक्टोबरपासून खरेदी। केंद्रीय मंत्री गिरीश सिंह राज सिंह यांनी घेतला आढावा। 550 खरेदी केंद्र। खरीप हंगामात 1 ऑक्टोबरपासून कापसाची किमान आधारभूत किमतीने MSP ने खरेदी होणार आहे। त्यासंबंधी तयारीची आढावा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीश राज सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी नवी दिल्ली येथे बैठक घेण्यात आली। यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव नीलम शामी राव, फायबर विभागाचे संयुक्त सचिव पद्मिनी सिंगला, भारतीय कापूस महामंडळाचे CCIचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आणि भारतीय कापूस महामंडळात कार्यरत असणारे वरिष्ठ अधिकारी या सर्वांची बैठक याच ठिकाणी झाली। कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने कालबद्ध पारदर्शकता आणि शेतकरी केंद्रित सेवा वितरणावर लक्ष दिले आहे। MSP नियमांच्या कक्षेत येणाऱ्या सर्व कापसाची कोणतेही अडथळा न येता सुरळीत खरेदी केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री गिरीश राज सिंह यांनी या बैठकीत बोलताना दिली। तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळून त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी खरेदीची डिजिटल सक्षम व्यवस्था निर्माण केली जात आहे, असे त्यांनी सांगितले। या हंगामात प्रथम खरेदी केंद्राच्या स्थापनेसाठी एक समान नियम लागू करण्यात आलेला असून यासाठी कापसाचे लागवड क्षेत्र, कार्यकारी MSP गोदामांची उपलब्धता आणि कापूस खरेदी केंद्राजवळ मालावर प्रक्रिया करणाऱ्या किमान एक कारखान्याची उपलब्धता इत्यादी महत्त्वाचे मापदंड विचारण्यात घेण्यात आले आहे। त्यामुळे देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये 550 इतक्या विक्रमी संख्येने खरेदी केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। कपास किसान ॲप मोबाईल ॲपमधून नोंदणी। या हंगामात नव्याने सुरू करण्यात आलेल्या कपास किसान मोबाईलच्या ॲपच्या माध्यमातून देशभरात कापूस उत्पादकांना शेतकऱ्यांची आधार क्रमांकावरून तसेच 7 दिवसांच्या प्लॉट बुकिंग सुविधा करण्यात येणार आहे। तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा। या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।